श्लोक. स्वामी कृपेचा लोट आला, मज सरोवरी सामावला, पूर्ण जालिया उचंबळला, अनुभव उद्गार. अर्थ. श्री समर्थ अत्यंत कृतज्ञतेच्या भावनेतून म्हणतात, माझ्या श्री सद्गुरू स्वामींनी माझ्यावर असीम कृपा केली आणि त्यांच्या प्रासादिक बोधवचनांचा वर्षाव त्यांनी माझ्या अंतःकरण पंचकरूपी सरोवराकडे लोटला. हे त्रैलोकी नसलेले दान त्यांनी मला दिले आणि माझ्या अंतःकरण पंचकातील सर्व घटक परमार्थिक होऊन पूर्णपणे तृप्त झाले. ही घटना माझ्यासाठी नव्हे तेची झाले नसे तेची आले अशी अलौकिक होती. आता हे अंतःकरणरूपी सरोवर यातून प्राप्त ब्रह्मानंदाने व परमसुखाने भरू लागले. भरता भरता ते उचंबळून ओसंडून वाहू लागले. आता हाच आनंदाचा स्वानुभव माझ्या वैखरीतून सहजपणे प्रासादिक उद्गारांतून प्रकट होऊ लागला. श्लोक. माझे श्री सद्गुरु कृपेचे बळ, मना माझी साठवले तुंबळ, तेणे बळे स्वानंद जळ, हेलावू लागे. अर्थ. परलोक साध्य करून देण्यासाठी माझे स्वामी ज्यावेळी माझ्याशी संवाद साधतात त्यावेळी त्यांच्या अमृतमय वाणीतील शब्द हे केवळ शब्दच नसतात. त्यांच्या प्रासादिक वचनांतील शब्दांच्या आवरणात त्यांच्या कृपेचे प्रचंड सामर्थ्य व संजीवनी साठवलेली असते. हे शब्द परमार्थासाठी प्रचंड प्रेरणा देतात आणि माझ्या शब्दरूपी देहातील मनाला स्पर्श करून त्याला स्वहिताची व विवेकाची जाणीव करून देत असतात. या कृपादृष्टीने केलेल्या बोधांच्या वर्षावाने माझे अंतःकरण त्या परम अर्थाला प्राप्त करण्याच्या जाणीवेने, स्मरणाने व सामर्थ्याने काठोकाठ तुडुंब भरलेले आहे. आता त्या बळाने माझ्या अंतःकरणातील आत्मानंदरूपी जल परमार्थ करण्यासाठी अखंड उचंबळू लागले आहे. श्लोक. आता नमस्कारीन राम, जो योगी यांचे निज धाम, विश्रांती पावे विश्राम, जये ठाई. अर्थ. संत सज्जन कार्याला आले की ते सर्वप्रथम परब्रह्माची ओळख करून देतात. त्यातून ते परमार्थाच्या इमारतीची रचना करतात. श्री समर्थांनी आत्मारामाची ओळख म्हणून रामरायाला जाणले. नंतर त्यांनी दैनंदिन जीवनातील प्रत्येक कार्य या रामरायाच्या स्मरणात व जाणीवेत स्वतः केले व शिष्यांनाही तीच शिकवण दिली. सर्व शिष्यांना शिकवण देण्यासाठी आले. महद्भाग्य असलेल्या ज्या ज्या शिष्याच्या जीवनात या निरूपणाच्या श्रवणाचा योग आला ते सर्व श्रवणयोगीच असल्याची ग्वाही त्यांनी शिष्यांना दिली. तसेच या श्रीरामाच्या ओळखीतून शिकवणच दिली. हा विश्रांतीचा विश्राम आहे. द्वैत व्यवहारांमध्ये आपण शरीर निद्रेच्या रूपात जी विश्रांती अनुभवतो ती अस्थायी व अशाश्वत आहे. कारण काही काळाने आपण जागे होतो व थकल्यानंतर देह पुन्हा त्या विश्रांतीच्या अधीन होतो. मात्र ज्यांनी ज्यांनी स्वस्थानापर्यंत प्रवास केला आहे त्यांना ते निश्चित माहीत आहे की त्या स्वस्वरूप स्थानी प्राप्त झालेली विश्रांती कायमस्वरूपी
व निरंतर टिकणारी आहे. तेथे विश्रांतीला पूर्णविरामच प्राप्त झालेला आहे. अशा निजपदाचे वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात, जो विश्रांतीचा विश्राम आदी पुरुष आत्माराम ते एकची परब्रह्म दुसरे नाही. अशा शाश्वतपदी सर्व शिष्यवर्गाला घेऊन जाण्यासाठी सहाय्यभूत व सर्वार्थाने कर्त्या श्रीरामाला ते आदरपूर्वक सविनय वंदन करतात. जय जय रघुवीर समर्थ.